शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची जयंती आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 13 जुलै रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले। या सोहळ्यादरम्यान तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण आणि महाविद्यालयाच्या विशेष अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डी.पी. सावंत हे होते, तसेच आमदार श्री जयाताई चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती। तसेच डॉक्टर रावसाहेब शेंदारकर, ॲडव्होकेट उदयराव निंबाळकर व नरेंद्र चव्हाण यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तसेच महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या विशेष अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही इथे अर्धापूर इथे शंकरराव चव्हाण महाविद्यालय आलेलो आहोत। इकडे ह्या कॉलेजला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांना बक्षीस देता आलेले आहे, सर्टिफिकेट्स देता आलेले आहेत। खरंच आपल्या अर्धापूर तालुक्यात शिक्षण या गोष्टीवर खूप लक्ष त्यांनी लेकरांनी केंद्रित केलेलं आहे आणि इकडे लेकरांचं भविष्य मला उज्ज्वल दिसत आहे। मी अजूनही मला असं वाटतं की आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थीच राहतो आणि आयुष्यात आपण प्रत्येक वेळेला कोणत्याही वेळ असेल आपण शिकतच राहतो। माझं मार्गदर्शन असं काहीच नाही, पण अभ्यासात डेडिकेटेड राहावं, डिसिप्लिन राहावं आणि ह्यानी तुम्हाला आयुष्यात की टू सक्सेस ज्याला म्हणतात ते नेहमी प्राप्त होतो। आज शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त जे उद्या आहे आणि शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर त्याला 25 वर्ष झाल्याबद्दल आज इथे कार्यक्रम घेण्यात आला आणि या अनुषंगाने अर्धापूर तालुक्यातील जेवढ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्यांशी एक चांगला संवाद साधता आला। कॉलेजची वाटचाल कशी झाली, पुढे काय प्लॅन्स आहेत या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि एकंदरीत अर्धापूरचं शैक्षणिक वातावरण चांगलं राहावं यासाठी शारदाभवन एज्युकेशन सोसायटी तर्फे आमचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने अतिशय चांगलं शैक्षणिक काम चालू आहे। ते विद्यार्थ्यांशी चर्चा करू। शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर चा आज रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि रौप्य महोत्सवी वर्ष असल्याच्या कारणाने सर्व प्राध्यापकांनी एकत्रित बैठक घेऊन असं ठरवलं की तालुक्यातून 10वी आणि 12वीचे गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा ज्याच्यामध्ये जवळपास 24 शाळेकडून आम्ही डाटा कलेक्ट केला। 114 विद्यार्थ्यांना आम्ही मोबाईलद्वारे संपर्क केला। सर्वांना इथं विनंती केली की तुम्ही उपस्थित राहा आणि त्यांचा सन्मान करत असताना आम्ही शंकरराव चव्हाण साहेबांच्या वतीने लिहिले गेलेले सुरेश सावंतांचं एक पुस्तक, त्याबरोबर एक पेन, एक महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र आणि त्याला एक सर्टिफिकेट देण्याचे नियोजन आम्ही केले। हे करत असताना महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी जो एक संघ पद्धतीने हा निर्णय घेतला, त्याच पद्धतीने जी मंडळी या कॉलेजच्या सुरुवातीपासून या ठिकाणी कार्यरत आहे त्यांनी असं सुचवलं की सर सर्वांनी एकत्रित येऊन आपण रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करता येईल। तो सुद्धा आम्ही निर्णय पुढे नेला। संस्थेची यासाठी परवानगी घेतली आणि एक सुंदर सुरेख ग्रंथ 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ आम्ही मान्यवरांच्या हस्ते आता मंचावरती प्रकाशित केला। याच्यासाठी अशोकराव चव्हाण साहेब असतील, संस्थेचे सचिव माननीय डी.पी. सावंत साहेब असतील, या विभागाच्या मतदारसंघाच्या आमदार श्री जयाताई चव्हाण असतील, यांनी आम्हाला समर्थपणे पाठिंबा दिला आणि नरेंद्र चव्हाण साहेब हे वेळोवेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला, रेखाटन केलं आणि आज जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला। याचा उद्देश असा होता की तालुक्यातल्या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे। 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आलेत ते कॉलेजमध्ये येतील, इमारत बघतील, सुविधा बघतील, लायब्ररी बघतील, प्लेग्राऊंड बघतील, लॅबोरेटरीज बघतील आणि त्या आपल्याला भविष्यात तिथं शिकायला जाता येईल, ज्यामुळं आगामी काळामध्ये
तालुक्यातले विद्यार्थी जिल्ह्याला जाण्याच्या ऐवजी त्याच सुविधा आपल्याकडे तालुक्याला आहेत, अर्धापूरमध्ये आहेत, हे विद्यार्थ्यांच्या पर्यंत आणि पालकांच्या पर्यंत पोहोचावं हा उद्देश होता. आज वृक्षारोपण केलं. आम्ही एकूण 11 केशर आंब्याचं वृक्षारोपण केलं. यासाठी आम्ही इथलेच चोरंब्याला असलेल्या नर्सरीहून ग्राफ्टेड केशर आंब्याचे प्लांट्स आणले आणि त्याचं वृक्षारोपण केलेलं आहे. आज रोपे महोत्सवी वर्षही आहे, चव्हाण साहेबांच्या जयंतीचा दिवसही आहे आणि विद्यार्थ्यांचा सन्मानही आहे. त्रिवेणी संगम साधण्याच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. कार्यक्रमाला उपस्थिती मंचावर अध्यक्ष म्हणून DP सावंत साहेब होते. प्रमुख अतिथी विशेष अतिथी म्हणून श्रीजयाताई चव्हाण होत्या. कार्यकारिणीचे सदस्य निंबाळकर साहेब होते. शेंदारकर साहेब या कॉलेजचे संस्थापक, प्राचार्य आणि त्याचबरोबर कार्यकारिणीचे सदस्य आहेत. नरेंद्र चव्हाण जे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते. किशोरजी देशमुख होते. मंचावर या नगरपालिकेच्या प्रथम नागरिक वैशालीताई देशमुखही होत्या. आणि महाविद्यालयाची सुरुवात करत असताना संस्थेला तत्कालीन काळात मदत केलेल्या सन्माननीय व्यक्तींची सुद्धा या ठिकाणी आम्ही आतिथ्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये लंगडे मामा असतील, छत्रपती कानोडे असतील, इतर काही मान्यवर आहेत, त्यांचा आम्ही तो सत्कार त्या ठिकाणी केला.